नमस्कार, मी आनंद दवे, हिंदू महासंघ. सर्वप्रथम आपण पहलगामला गेलेल्या यात्रेकरूंना श्रद्धांजली वाहू. आपण तेवढंच करू शकतो ना, आणि गेल्या कित्येक वर्षापासून आपण तेवढंच करतोय. जम्मू हत्याकांड श्रद्धांजली, काश्मीर श्रद्धांजली, अक्षरधाम श्रद्धांजली, जर्मन बेकरी श्रद्धांजली, ताज अटॅक श्रद्धांजली, फक्त आणि फक्त श्रद्धांजली. किंवा मग आपण कुठल्या तरी आपल्या घरापासून सुरक्षित असलेल्या चौकात निदर्शनं, आंदोलनं, घुसके मारेंगे, पकडके मारेंगे, एक तासात घरी जाऊन बाकीचं चित्रपट बघत बसायचं. खरं सांगू का, आता वीट आलाय ह्या गोष्टींचा, रागही आलाय. किती वर्ष आपण हेच करत राहणार हो? जगातली सर्वात मोठी लोकशाही, जगातली सर्वात मोठी लोकशाही, लोकसंख्येनं जगातला सर्वात मोठा देश, आणि ह्या देशामध्ये असे अनेक जिल्हे की जिथे ह्या देशातल्या खऱ्या, मुद्दाम शब्द वापरतोय, खऱ्या, ज्यांनी हा देश वाचवला, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, देश स्वतंत्र केला, तो हिंदू ह्या देशातल्या अनेक राज्यात दिसत पण नाही. आणि प्रत्येक शहरातल्या, मी अतिशय जबाबदारीपूर्ण बोलतोय, प्रत्येक शहरात असे काही भाग आहेत, असे काही कॉर्नर आहेत की जे हिंदू आज सुद्धा जात नाही. हे मिनी काश्मीर, हे मिनी पाकिस्तान प्रत्येक देशात घडत आहे. परवाचा पहलगामचा अटॅक आहे ना, आपल्याला राग आणणारा ठरला, आपल्याला वेदना देणारा ठरला. त्याच्यापेक्षा जास्त राग आणि वेदना तेव्हा होतात जेव्हा त्या परवाच्या अतिशय, आपण त्याला युद्धच म्हणू शकतो, एकतर्फी युद्ध, ते जे स्पष्ट हिंदू आणि मुस्लिम युद्ध दिसतंय, होत झालेलं बघतोय आपण, पण त्याला पुन्हा एकदा कुठंतरी नाही नाही हिंदू मुस्लिम नाही अशी दाखवण्याची जी भावना सर्व चॅनलवर आणि काही घाणेरडे बुद्धिजीवी लोक करतायत, दया यावी की यावी का राग यावा हेच कळत नाही. आम्ही आमच्या भाषणात नेहमी सांगत आलो की देशाला याच्या पुढचा धोका जो आहे तो देशाच्या अंतर्गत शत्रूंपासून आहे. आता भारत पाकिस्तान युद्ध त्या अर्थाने होईल असं वाटत नाही, भारत चीन युद्ध होईल असं वाटत नाही, दुसरा कोणता देश भारतावर तसा बॉर्डरवरनं आक्रमण करेल असं वाटत नाही. पण आतून पोखरण्याची जी पद्धत चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून, जो बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न चाललाय हिंदूंचा अनेक वर्षांपासून, त्यातून आपण सुधारणा होत का नाही? 4 मुस्लिम लोक आली, यात्रेकरूंना लांब ठेवलं, माणसांना आडनावं विचारली, माणसांना नावं विचारली, त्यांना काही अजान म्हणायला लावल्या, आणि तू हिंदू आहेस म्हणून तुला गोळ्या मारतो असं स्पष्ट सांगितल्यानंतर सुद्धा आपण त्याला नाही नाही सगळे तसे नसतात असं म्हणतोय. खरंच गरज होती का त्यांना पॅन्ट काढायची? माणसं चेहऱ्याने कळत नाहीत की ती हिंदू आहेत, वागण्या बोलणं कळत नव्हती हिंदू आहेत, आधारवरनं कळत नव्हतं, ते फिरायला आले त्याच्यावरनं कळत नव्हतं की ते नॉन काश्मीरी आहेत. पण पॅन्ट काढून त्यांनी फक्त विकृती दाखवली. आम्ही कितीपर्यंत विकृत जाऊ शकतो, आम्ही कितीपर्यंत विकृती करू शकतो, हा संदेश त्यांनी पूर्ण जगभरात दिलाय. आपण अजूनही सुधारायला तयार नाहीये. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, ज्या दिवशी अटॅक घडला त्या दिवशी चॅनलच्या काही चर्चेत सांगितलं होतं की आपल्या इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे. अनेकांनी माझ्यावर टीका केली, ट्रोल केला आपण म्हणतो त्याला. काय घडलं शेवटी? काल निर्लज्जपणे, अतिशय जबाबदारीने आणि दुःखाने वाक्य वापरावी लागतायत, अतिशय निर्लज्जपणे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की जर चुका घडल्या नसत्या तर आज आपण इथं बसलोच नसतो, कहीं तो गलती हुई है. आता चूक कुठं झाली हे शोधण्यासाठी एखादी समिती नेमली नाही म्हणजे मिळवलं. 26/11चा अटॅक जेव्हा झाला तेव्हा पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री ताज हॉटेलमध्ये होता. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे? परवाच्या अटॅकमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारतात होते, आपले सन्माननीय पंतप्रधान भारताच्या बाहेर होते. अशा वेळेस जर काही इन्सिडेंट घडला तो जगभर लवकर प्रसिद्ध होतो, याचं ज्ञान त्या बेअकली लोकांना आहे ना. आणि जर असं काही घडवायचं असेल तर काश्मीर सारखी सेफ जागा त्यांना कुठेही नाहीये. मग आपली गुप्तचर यंत्रणा काय करत होती? सैनिक काय करत होते? 2 लोक, जी काल परवा आपण बातम्या ऐकत होतो की 2 लोक तिथनं पाकिस्तानवरून आली, 2 स्थानिक होती, ती आली, त्यांनी गोळीबार केला, परत पाकिस्तानमध्ये पळून गेली.
ही आपली संरक्षण व्यवस्था आहे बॉर्डरवरची. अहो चौकातला सिग्नल तोडत नाही आपण. हो एवढं परफेक्ट नियोजन केलं, आपल्याला काहीच नाही कळलं. ज्यांची हत्या झाली त्याच्यामध्ये 2 विदेशी सुद्धा होते. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर तो संदेश पाठवायचा होता की आजही काश्मीर सुरक्षित नाहीये, आणि ते झालंय. आपण काय करतोय? आपण फक्त कॉजवर काम करतोय. हो तुम्ही आमचे 4 मारले की आम्ही घुसणार, आम्ही तुमचे 40 मारणार. पण तुमचे 40 मारण्यासाठी आमचे 4 का मरावेत? 9/11 अमेरिकेमध्ये आजही एकही हिंसा घडली नाही, एकही दहशतवाद घडला नाही. संरक्षण व्यवस्था प्रबळ आहे. आपल्या पद्धतीनं लोकशाही गुंडाळून सुद्धा, अगदी अन्याय करून सुद्धा आमच्या देशवासियांना न्याय देण्याचा त्यांचा हक्क, त्यांची ईर्ष्या प्रबळ आहे. आमच्याकडे ते दिसतच नाही. अतिरेक्यांना मारून उपयोग नाहीये. अतिरेक्यांची आका, जी मुळं आहेत ना, मुळं तशीच आहेत. आजही यासीन मलिक बरोबर आत्ताच सुद्धा सरकार, त्या सरकारने जर घाणेरडापणा केला, नीचपणा केला, ते सरकार गेलं सुद्धा. आत्ताचं सरकार सुद्धा गप्पा मारतंय, बोलतंय. अल्ताफ बुखारी ज्याच्या घरामध्ये पुलवामाचं RDX ज्याच्या घरात ठेवलं होतं असा स्पष्ट आरोप सगळ्यांनी केला, सर्व केंद्रीय यंत्रणांनी केला. तर अल्ताफ बुखारी बरोबर जेवणं केलीत आपल्या राजकीय नेत्यांनी अधिकृतपणे घरात बोलवून. कोण तुम्हाला घाबरणार आहे? कशाची तुम्हाला घाबरणार आहे? फांद्या कापताय, फांद्यातली फळं कापताय, मूळ झाड तसंच ठेवताय, फळं येत राहणार आहेत. तुम्ही काय दाखवत आहे? तिथल्या ते स्थानिक मुस्लिम लोक रस्त्यावर आली, त्यांनी निषेध केला. काही नाही, सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. त्यांनी जो निषेध केलाय ना, ते त्यांचे व्यवसाय बंद होतात, ते त्यांचं आर्थिक नुकसान होतंय म्हणून केलंय. काश्मीरचा सगळा व्यवसाय फक्त टुरिझमवर चालू आहे. जर टुरिझम बोंबललं तर आपण बोंबलो. ह्या वेतने बाई केलंय 370 काढलं तेव्हा ह्याच काश्मीरमध्ये रोज रस्त्यावर लोक येत होती, ती हीच होती ना. तुम्ही इथं या, मी पहिल्या पण ऑडिओमध्ये सांगितले, तुम्ही इथं या, तुम्ही फिरान परत जा, आम्हाला पैसे द्या. राहण्याची भाषा करायची नाही, प्रॉपर्टी घेण्याची भाषा करायची नाही. ती त्यांची तीच भावना आहे. आता आमच्याकडे येणार कोण, आम्हाला पैसे कोण देणार, म्हणून हे सगळे मगरमच्छ आसू आहेत. त्याला आपण फसायचं नाहीये. जेव्हा जेव्हा देशांमध्ये हिंदू मुस्लिम असं काही झालंय, पाकिस्तान मधला असेल किंवा काश्मीर मधला असेल, सर्वसामान्य मुस्लिम आपल्या आणि देशाच्या विरोधातच उभा राहिलाय, रस्त्यावर उतरलाय. काश्मीरातला एकही भाग असा नाही की जिथे घडलेलं नाही. आपण ते बघत नाहीये का? पुलवामाच्या प्रकरणामध्ये मी अतिशय जबाबदारीनं पुन्हा एक वाक्य वापरतो. फक्त जो व्हॅन घेऊन त्या मिलिटरीच्या बसला धडकला, तो एक माणूस सोडला, जो आपोआपच मेला, तर कोणावरही गुन्हे दाखल नाहीत. जगभरात पहिल्यांदा असं घडले की 40 सैनिक एकत्र एका ठिकाणी मारले गेले, एकावर गुन्हा तुम्हाला दाखल करता आला नाही. गुप्तचर यंत्रणेचं फेल्युअर ते आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त फेल्युअर आहे तिथल्या नागरिकांना आपण ओळखण्यात. कसं आलं RDX 250 किलो? कसं ते फिरलं पूर्ण काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये? कसं असेंबल झालं? हे एका माणसाचं काम आहे. भारतातल्या 26/11च्या अटॅकमध्ये स्लीपर सेलचे जोगेश्वरी वगैरे बसून त्या अतिरेक्यांना बाहेरनं फोन करून सूचना देत होते की आता हे होते, आता हे होते. टीव्हीवर बघून सगळं. किती लोकांना स्लीपर सेलनं अटॅक केली आपण, गुन्हे नोंदवलेत. मग काही घडलं की फक्त आक्रमणाची भाषा करायची, आणि काही आत्ताचं सरकार निदान काहीतरी करतंय तरी. 2 सर्जिकल अटॅक केले आपण, थांबलं गाव कुठं? सुधारले ती लोक? कारण पुन्हा मागे येतो, मुळावर आपण घाव घालत नाहीये. वर्षभर शांततेत जातो, बस लगेच सुरू काश्मीर शांत, काश्मीर शांत. अरे ते शांत नाहीये, तो शांतीचा काळ आहे. तो त्यांच्यासाठी प्रगतीचा काळ आहे. ते तयार होत आहेत, हत्यारं येणार आहेत, हत्यारं येत आहेत, हत्यारं शिकवणारी लोक तयार होत आहेत, आणि पुन्हा अटॅक होत आहेत. आणि पुन्हा आपल्याकडनं परत चौकात निषेधाच्या घोषणा, श्रद्धांजली श्रद्धांजली. कुठंतरी हे थांबलं पाहिजे. खरं तर हिंदू महासंघ म्हणून सांगतो, आम्ही आर्थिक बहिष्कारावर तेवढा विश्वास ठेवत नाही. आमचं म्हणणं की ते खूप काही होत नाही, कारण 1200 वर्ष आपण एकत्र राहिल्यानंतर आपल्या तंगड्या अडकलेल्या आहेत. त्यांच्याकडनं तुम्ही 4 केळी घेतली नाही, 10 डझन संत्री किंवा आंबे घेतले नाही, तर त्यांचं नुकसान कमी होतं. म्हणजे बागायतदार हिंदू आहे ना, त्याचं नुकसान जास्त होतो. पण तरी असं आत्ता वाटतंय की काही हरकत नाहीये.
धर्म उगून गोळ्या घातल्यात ना, इथं आपण धर्म उगून खरेदी चालू करायला पाहिजे. होईल आमचे काही लोकांचं नुकसान होईल, होऊ द्या, काही इलाज दिसत नाहीये. काश्मीरमध्ये जोपर्यंत हिंदूंची संख्या वाढत नाही तोपर्यंत काहीही होणार नाहीये, हे निश्चित आहे. 370 काढल्याचं खोटं मी पुन्हा एकदा सांगतो, अतिशय जबाबदारीनं बोलतोय. ज्यांना बघायचंय त्यांनी गुगलवर जावं आणि डोमिसाईल लॉ फॉर काश्मीर सर्च करा. 370 काढल्याचा फायदा त्यांनाच होणार आहे जी गेली 15 वर्ष काश्मीरमध्ये राहत आहेत. कसं कोण काश्मीरमध्ये जाऊन राहील अशा वातावरणामध्ये? ही सरकारची जबाबदारी आहे. जसं अंदमानमध्ये इंग्रजांनी केलं होतं, अंदमानचे जे कैदी होते त्यांना सोडलं आणि सोडताना सांगितलं की तुम्हाला एकच अट आहे, अंदमानमध्ये राहावं लागेल, लोकसंख्या वाढवायची आहे. काश्मीरमधल्या हिंदूंची संख्या वाढवली पाहिजे. आपण काही पॅकेजेस तयार करा, काही कंपन्यांना तयार करा, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना तिथं पाठवा, त्यांना काही चांगल्या सोयी संधी, अगदी आर्थिक काही बेनिफिट द्या. तुरुंगातल्या कैद्यांना, जन्मठेपेच्या कैद्यांना आपण सुद्धा मोकळं करा. त्यांना सांगा काश्मीरमध्येच राहावं लागेल, या अटीवर राहावं लागेल. त्यांना हत्यारं शिकवा. परवाच्या सारखं नको व्हायला. 20 मिनिटं अतिरेकी आणि हे आपले हिंदू 20 मिनिटं बंदुकीच्या तावडीत होते. ते 20 मिनिटांनंतर त्यांना पहिली मदत मिळाली आहे. ते सुद्धा पळून जाण्यात 404 लोक पळून जातात. एकालाही आपल्याला जिवंत पकडता येत नाही. बरं पकडून कुठे गेले तर बरं जाहीरपणे सांगतोय का पाकिस्तानमध्ये गेले. हो काश्मीर सोडा, तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हिंदूंना सुरक्षित ठेवता येत नाहीये. बरं आपण एवढे सब्जेक्टिव्ह राहतो ना की पश्चिम बंगालमध्ये जर काही घटना घडली हिंदूंच्या विरोधात आपण सगळे भारतीय रस्त्यावर येतो. पण त्याच वेळेस हरियाणामध्ये माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती, लोकसभेचं घर, लोकसभा भवन, तिथपासून 70-80 किलोमीटरवर कैराना घडते, मेवात घडते, बिहारमध्ये पूर्णिया घडले. त्याच्याविषयी आपण निषेध नाही व्यक्त करणार, कारण आमचा सरकारला तिथं त्रास होऊ नये. आम्ही फक्त ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमध्येच टार्गेट करणार, कारण ते आमच्या विचाराच्या नाहीयेत. हिंदूंनी परखड व्हायला पाहिजे. हिंदूंनी सरकारला जाब विचारण्याची ताकद ठेवली पाहिजे. सरकार आमचं आहे, आम्ही निवडून दिले, तुम्ही आम्हाला अनसरेबल आहात हे सांगितलं गेलं पाहिजे. हिंदूंना गृहीत धरलं जाऊ नये हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे. हिंदूंची संख्या वाढवावी लागेल. हिंदूंना तिथं ताकद द्यावी लागेल. आज जम्मूमध्ये तरी हिंदू निदान तो पंजाबचा वगैरे तर भागातला व्यवसायासाठी आलेला दिसतो. काश्मीरमध्ये हिंदू दिसतच नाही. आम्ही मागच्या ऑडिओमध्ये सुद्धा हेच सांगितलं होतं. देशात सगळीकडे असे छोटे छोटे काश्मीर तयार झाले, आपण तिथं काही बघत नाहीये. सावरकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं लोकसंख्येची अदलाबदल करा. फक्त सावरकरांचं नाव घेऊन राजकारण आणि समाजकारण करण्याचा अर्थ नाहीये. सावरकरांच्या विचारांचं वागणूक व्हायला पाहिजे, ते ऍक्ट व्हायला पाहिजेत, त्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे. आपण त्याच्यावर काहीच ऍक्शन करत नाही. अतिरेकांचे गुन्हे माफ होत आहेत. यासीन मलिकांच्या घरच्यांना नोकरी लागतीये. आपण अगदी काही वर्षांपूर्वीच घटना बघितली आहे काश्मीरमधली, जेव्हा देशामध्ये सर्वात कठोर असं हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असतानाची 4-5 वर्ष आधीची घटना आपण बघतोय. AK-47 हातात असलेल्या सैनिकांना लहान लहान मुलं दगड मारतायत. त्यांना AK-47 वापरण्याचे अधिकार दिलेले नाहीयेत. आणि ज्यांनी AK-47 असलेल्या सैनिकांवर दगडफेक केली, त्यांची विटंबना केली, त्या लोकांना जीपला बांधून ज्यांनी त्याचं मिरवणूक काढली, त्या अधिकाऱ्याला तुम्ही नोकरीवरनं काढलं. आणि परत जाहीरपणे सांगितलं काश्मीरच्या सभेमध्ये की मी पहिल्यांदा अशा माणसाला शिक्षा केली. अशामुळे अतिरेकी कृत्य काश्मीरमध्ये फोफावणारच ना. तुम्हाला या देशातच हिंदू नकोय, आमच्या राज्यात तर सोडा, अशा विचारसरणीची एक लोक तिथं राज्य करत असताना आपण त्याला एक अँटीबायोटिक अगदी म्हणू, आपण त्याला हिंदूंची संख्या वाढवावी लागेल. हिंदूंसाठी काही ना काही चांगलं पॅकेज काश्मीरमध्ये द्यावं लागेल. आपला हिंदू सर्वसामान्य जो नेहमीचा हिंदू आहे तो काम धंदे नोकरीमुळे कदाचित तिथे जाऊ शकणार नाही. पण आजही लाखोनी हिंदू असे नक्की सापडतील की ज्यांना तिथे काहीतरी भवितव्य दिसते, ते जातील. दुर्दैवाने काहींची हत्या सुद्धा नाकारता येणार नाही, होऊ शकेल, पण त्याचे परिणाम पुढच्या 50 वर्षांनंतर दिसतील. तोपर्यंत माझं स्पष्ट म्हणणं आहे, काश्मीरमध्ये कोणीही पर्यटनासाठी जाऊ नये अशी भूमिका केंद्र सरकारने घ्यावी. मध्यंतरी मालदीवने काही मस्ती केली होती. पंतप्रधानांनी फक्त काही असूचक अशा काही कृती केल्या तरी सुद्धा लोक सुधारली. मालदीव सारखं सरकार सुधारलं.
कशासाठी जायचं आपण? आपले लाखो कोट्यवधी रुपये तिथं जाऊन द्यायचे जिहादसाठी वापरायला? आणि तिथल्या लोकांच्या भूल थापाला मगरमच्छ के आसूला कोणीही फसू नका, ना सरकार ना जनता. त्यांचा व्यवसाय बुडतोय म्हणून ते रडतायत. तुमच्यावर प्रेम नाहीये त्यांचं. सावध राहायला पाहिजे, नाही तर पुन्हा पुन्हा श्रद्धांजली वाहत आपल्याला बसावं लागेल. आणि मला असं वाटतं आपल्याला ते परवडणार नाहीये. शत्रू बॉर्डरवर नाहीये, शत्रू बॉर्डरच्या बाहेर नाहीये. शत्रू तुमच्या आणि आमच्यापासून काही किलोमीटरवर आहे आता फक्त. त्यांनी त्यांच्या जागा सुरक्षित करून ठेवलेल्या आहेत. आपण तिथं जात नाही. ते सगळीकडे येऊ शकतात, सगळीकडे जाऊ शकतायत. आता नवीन एक फॅड कालपासून परत सुरू झालंय, पाक व्याप्त काश्मीर घ्या. डोकं फिरलंय का? पाक व्याप्त काश्मीर आपण घेतलं तर एका रात्रीमध्ये भारतातल्या मुस्लिमांची संख्या 80 लाखांना वाढणार आहे. जो फक्त धर्मांध आहे, जो जिहादी आहे, त्याला फक्त शस्त्र सगळे वापरता येतात, ज्याचा आपल्यावर राग आहे, त्याला आपल्या सामावून घ्यायचं आहे. सकाळी 9 वाजता तिथं बसलेला संध्याकाळी 6 वाजता भारतात कुठे उतरेल? परवडणार आहे आपल्याला? आधी आहे तो देश सुरक्षित करू, नंतर ते कधीही घेता येईल आपल्याला. आधी हिंदूंना बलस्थानी करू, हिंदूंना मजबूत करू. आता खरंच व्हायला पाहिजे. ह्याच सरकारकडनं आमच्या सर्वाधिक अपेक्षा आहेत. पण हे सरकार जो अपयशी होत असताना दिसत असेल, फक्त कृतीला प्रतिकृती देत असेल, तर आमचा सर्वाधिक राग आणि नाराजी सुद्धा ह्याच सरकारवर असू शकेल. जो हिंदू हित की बात करेगा, ही घोषणा आता दिसतच नाही हो. देशात हिंदूच मारला जातोय. आम्ही निवडणुकीत दाखवलं सुद्धा. आम्ही नाही बटलो गेलो तरी सुद्धा आम्ही कटलो जातोय. कुठेतरी थांबलं पाहिजे. पुन्हा एकदा फक्त पेहलगामचेच नाही तर 70-75 वर्षाच्या इतिहासामध्ये जी लोक अतिरेक्यांमुळे मेलीत आणि आपण हिंदू असल्यामुळे मेलीत, त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. फक्त एकच अपेक्षा ठेवतो की ही श्रद्धांजली ही शेवटची श्रद्धांजली असावी देशवासियांची. पुन्हा श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये एवढी काळजी केंद्र सरकार घेईल, आपण सगळे घेऊ. धन्यवाद. जय हिंद.